अनंत स्वरूप ज्याचं जीवन आहे ती माणसं लवचिक असतात, फलदायी असतात आणि पुढचं वाक्य बोलतो प्रासादिक असतात. आदरणीय महेशजी, तुमच्यासमोर एक विषय असा प्रतिपादन करतो. किराणा दुकानात नारळ विकत घेण्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा त्या दुकानदाराला स्त्रिया 15-20 रुपये देऊन नारळ घेताना पाया पडतात का? मी तुम्हाला प्रश्न करतोय. नाही, पैसे दिलेत, वस्तू घेतली आहे, नातं संपलं. पण श्री नामदेव महाराज एक प्रकरण असं आहे, तोच नारळ मठाधिपतींच्या हस्ते घेतला, तोच नारळ श्रीमद भागवताच्या अनुष्ठानातून घेतला, तो नारळ वेदाची संहिता पूर्ण म्हणत असताना घेतला, तो मीमांसा न्याय पूर्ण म्हणत असताना घेतला, तो नारळ नारळ राहत नाही, तो प्रसाद तयार होत असतो. तसं विशारद होऊन गाणं हे विद्यापीठे पातळीला परीक्षेने पास आहे. विद्यापीठे पातळीला शास्त्री होणं हे त्या दृष्टीनं पासिंग आहे. वादनात अलंकार वा MA म्युझिक होणं हा विद्यापीठे पातळीला परीक्षेच्या प्रमाणपत्राचा सन्मान आहे. पण प्रासादिकता स्वतंत्र असती आणि ती प्रासादिकता त्याच्या विनम्रतेतनं त्याला प्राप्त होत असती. विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, ही जी संत वचन आहेत त्याप्रमाणे यांचं स्वच्छ प्रतिभासंपन्न जीवन आहे. मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करून मला स्फुरलेल्या अभंगाकडे मी वाटचाल करतो. दोन्ही पखावज वादक, स्पीकर, मंडप, प्रकाश योजना, आयोजक, नियोजक, समस्त ग्रामस्थ, पंचक्रोशीतील लोक, मीडिया तंत्रज्ञान, पत्रकार बांधव, मातृवर्ग, पितृवर्ग, युवक युवती, काही विशिष्ट यूट्यूब चॅनलवाले, अन्य प्रचारक प्रसारक, मंचस्थ हरिभक्त परायण, विद्वत वरेण्य, ज्ञात अज्ञात, सर्व संतवृंद, ब्रह्मवृंद, वाद्यवृंद, गानवृंद आणि संतवृंद, या सगळ्यांनाच कोटी कोटी धन्यवाद देऊन कमी वेळेत निवडलेल्या अभंगावर काही भावस्पर्श करावा याकरता तुम्ही मला निमंत्रण इथे दिलेलं आहे. आणि दिग्गज कीर्तनकारांच्या कीर्तनसेवा या सप्ताहात समर्पित करून मोठं लोकप्रबोधन आणि अध्यात्म तत्त्वज्ञानाची मेजवानी तुमच्या पात्रात ते देणार आहेत. सुरुवातीला मला इथे केवळ मंडल पूजेसाठी बोलवलेलं आहे आणि एकदा का पात्र घातलं की तिथपासनं एक एक उत्तमोत्तम स्वादिष्ट पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील. कीर्तन, भागवत, रामायण आणि वेदांत असं एक प्रकरण आहे की त्याला जिव्हा नावाची चव लागत नाही, त्याला ओठ लागत नाही. रसमालय मुहुर्हो, त्याला कान नावाचं पात्र लागतं. ज्याचे कान अपात्र आहेत ते श्रवणाला पात्र होत नाहीत, ज्याचे कान पात्र आहेत ते श्रवणाला पात्र होतात. जरा गडाच्या संबंधानं चिमुकली आध्यात्मिक चर्चा करतो आणि पुढे प्रवासाला लागतो तत्वचिंतनाच्या. नाथ संप्रदायाची बैठक बऱ्याच मठ मंदिरांना आपल्या प्रभागात आहे. नाथपंथ परंपरेत 52 मढी आहेत. त्या मढींचं बदललेलं स्वरूप आहे मठी. त्यामध्ये वैष्णवात 52 द्वार आहेत आणि शाक्तशैवात 52 मढी आहेत. त्यापैकी 12 पंथ आहेत नाथ संप्रदायात. 12 पंथात अय्यनाथी, सीतापंथी, पागलपंथी इत्यादी. आणि या 12 पंथामध्ये अजून 2 ठळक 2 निर्देश आहेत. एक आहे अवघड आणि दुसरा आहे दर्शनी. श्रवण करणाऱ्या मंडळीला हा अनोखा, नवा आणि अपरिचित विषय. एक अवघड आणि दुसरा दर्शनी. ज्याचा कर्णच्छेद केलाय त्या नाथपंथातल्या सत्पुरुषाला दर्शनी म्हणावं, ज्याचा कर्णच्छेद केला नाही त्याला अवघड म्हणावं. म्हणून आदिनाथ मत्स्येंद्र गोरक्ष गहिनी प्रति म्हणजे कडे, श्रीमन निवृत्तीनाथांच्याकडे हे तत्वज्ञान आलं. एक विधान करतो, रसज्ञ श्रोते
करतल ध्वनी करतील. निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान निवृत्त सत्पुरुषाविना अन्यांना उमगणं, पचणं, पटणं, कळणं, आकळणं हा प्रकार एवढा सोपा न. निवृत्ती ज्ञानदेव हा प्रकार कळणं एवढा सोपा न. पण कदाचित सोपान नावाचा जिना ओलांडला तर तेणे मुक्तिचारी साधी येल्या. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि सलोकता या सगळ्या मुक्ती ॲट अ टाइम क्षणार्धात प्राप्त होतात. परंतु नाथपंथ परंपरेत अनुग्रहित शिष्याविना अन्यांना काश्मीरी शैवागमनातलं शांभवाद्वैत देण्याची प्रथा, परंपरा, पद्धती नव्हती. ज्ञानोबारायांनी श्रीमान निवृत्तीनाथांच्या चरणसान्निध्यात बसून मथेंद्राचं शांभवाद्वैत ज्याप्रमाणे स्वीकारलं, वसुगुप्तांचं ज्याप्रमाणे स्वीकारलं, तद्वत गोरक्षनाथांना विषय विध्वंसक वीरू अशी बिरुदावली दिलेली आहे. विषयावरती विजय मिळवणारे आणि साग्र जगाला शांभवाद्वैत तत्वज्ञान देणारे गोरक्ष आमच्या परंपरेत गुरुस्थानी आहेत. जाता जाता एक विधान असं करतो, स्त्री शक्तीने कीर्तन करावं असा धर्मशास्त्रात ठोस पुरावा नाही आणि करू नये असा प्रत्यावाय नाही. करू नये असा प्रत्यावाय नाही, करावा असा पुरावा नाही. कधी कधी श्रेष्ठांचा विचार मानावा लागतो, कधी काही प्रमाण ग्रंथात नाही सापडत. मला यतिधर्म स्वीकारल्यावर आपल्यातल्याच एका प्रसिद्ध नावाजलेल्या समाजात प्रतिष्ठा असलेल्या बुवांनी प्रश्न असा विचारला की यतिधर्म स्वीकारल्यावर तुमचं राहण्याचं ठिकाण काय. मी त्याला प्रश्न असा विचारला की तुम्हाला कमी प्रमाणात का होईना याज्ञवल्क्य वाचलेत का, हरित स्मृती पाहिली का, कालाच्या ओघात परिवर्तनवादात आणि सुधारक या शब्दात मनुशब्दांची बऱ्याच लोकांना ॲलर्जी होते. निदान संत वाङ्मयातले तत्वज्ञान प्रतिपादन करणाऱ्या पंचसंतात एकनाथ महाराजांचं वाङ्मय तुम्हाला मान्य आहे काय. त्यांनी उत्तर दिलं, होय, खांब दिला भागवत, आम्हाला ते मान्य आहेत. नाथांनी एकादश स्कंद टीकेच्या भागवतावर भाष्य लिहिताना असं लिहिलं, वार्धकी कुटिकरोणी पुत्राची ये घरी, नित्य भिक्षा मागे तयाची ये द्वारी, या नाम निर्धारी कुटीचक जाण. आपल्या लोकांना संत प्रमाण फावतात, कळतात, उमगतात संप्रदायाच्या अंगानं. आणि बृहत प्रस्थानत्रयाचं चिंतन करणारी जी लोक उत्तरेतनं दक्षिणेतनं महाराष्ट्रात येतात, त्यांना हे सगळं लोकांच्या पर्यंत पोहोचवणं अत्यंत जड अशा प्रकारचं जातं. काही संस्थेच्या क्रमात गुरुवर्य शांताराम गुरुजी, साधक आश्रमाचा क्रम, आनंदाश्रम स्वामींचा क्रम, दैठणकरांचा क्रम, अशी विशिष्ट क्रम, दिव्यानंदांचा क्रम सोडला तर बृहत प्रस्थानत्रय जाणण्यात अन्य लोक बहुधा अनभिज्ञ आहेत. ज्यांना ज्यांना ठाऊक आहे ते मोठे रसज्ञ आहेत. जे ज्ञात आहेत ते सामान्यांच्याकडे जात नाहीत आणि सामान्य लोक विशेष ज्ञानांच्याकडे जात नाहीत. हा अभाव आहे. जे विशेष ज्ञानी आहेत ते त्या लेव्हलला वक्तृत्व करतात, त्या लेव्हलला प्रतिपादन करतात, ऐकणाऱ्यांच्या कानाला ते झेपवत नाही. मग माझी मेथड पद्धती कशी आहे मी सांगतो तुम्हाला. मला एका जणाला असं विचारावं वाटलं की सेकट्याच्या प्रथम दिनाच्या महोत्सवाच्या कीर्तनात तू माझा स्नेहेस, उदाहरणार्थ चाललंय दृष्टांत, सामग्रीनं समालोचनम परीक्षण निरीक्षणांच, म्हणजे एखाद्या सिद्धांताची समीक्षा करण्याकरता जी उक्ती वापरतात त्याचं नाव दृष्टांत. तो उदाहरणार्थ तो चकल्या आंब्याचा आहे. त्याला मी म्हणालो, का नाही आला सेकट्याच्या कीर्तनाला. तो म्हणाला, महाराज, माझा जो दुचाकी वहन त्याचा गतिमान होणारा वर्तुळाकार चक्र, त्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग,
त्याला महिवरील पाषाणाने अलगदपणे स्पर्श केल्या कारणास्तव तो सछिद्र झाला आणि हवा नावाचा प्रकार महद आकाशामध्ये व्यापक झाल्या कारणास्तव मी कीर्तनास येऊ शकलो नाही. पंक्चर म्हण रे, तू काय म्हण, पंक्चर म्हण. नाथ आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, सकल संतांना आहे तसं भारतीय तत्वज्ञान, अद्वैत तत्वज्ञान, शांभवाद्वैत तत्वज्ञान संस्कृत गीर्वाण भाषेत भाष्य लिहिता आलं असतं. पण काल परत्वे त्यांच्या लक्षात आलं 11वं शतक, 12वं शतक, 13वं शतक ते 16व्या शतकापर्यंत हे बहुजन कुळगोत्र भारतीय तत्वज्ञानाच्या रसस्वादनापासून वंचित आहे. यांच्या तंतुमुळांना, सोटमुळांना ओलावा अजिबात नाही. आपण त्यात उपनिषद वेदांची दरवाजे जर मराठी भाषिकार लेणीत प्रतिपादन केली तर या सगळ्यांचं क्षेत्र ओलिताखाली येईल. म्हणून ए मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी हा अट्टास धरला आणि तोच अट्टहास समर्थांच्या दासबोधात आहे. आपल्या बऱ्याच बुवा लोकांना समर्थ शब्द सुद्धा झेपवत नाही, हे दुर्दैव आहे. त्यांना गाणे चालतात, कविता चालतात, शेर शायरी चालती, पण हे झेपवत नाही. मी एवढं स्पष्ट आणि देखणं का बोलतो, मी कीर्तन परंपरेत आत्ता तृप्त आहे. कुणी उद्या कमेंट केली कीर्तन बंद झालं तर जगण्यासाठी मला काय करावं हे दुःखाची खेदाची गोष्ट मनात नसल्यामुळे मी निर्भेडपणे हे वक्तव्य करतोय. स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि प्रकाश या चतुष्पथात त्यांनाही मानव लागणार आहे. आदिनाथं गुरुं वंदे ही जशी प्रथा आहे तशी आदिनारायणं विष्णू ब्रह्मानांचे वशिष्ठकम ही एक प्रथा आहे. ते वैष्णव आहेत, ऊर्ध्वपुंड आहे. भारतीय तत्वज्ञान तेही स्वीकारतात, रामनाम तेही स्वीकारतात, आपणही स्वीकारतो. आत्ता आपल्यातले बरेच अनुभूती नसलेले आणि अपसिद्धांत करणारे चिदवालासा दृष्टिकोनातनं विपर्यासाचं वचन मांडतायत की नाही, लिखाण चुकीचं करतायत की नाही. आपल्यात बुवा म्हणणारे, गंध लावणारे, वैदिक धर्माचं नित्य प्रचार करणारे बरेच अर्धे कीर्तनकार, उपनिषद वेद पुराणाची आवश्यकता नाही असं म्हणणारे आत्ता आहेत की नाही. नास्तिक कोणाला म्हणावं, देवाची पूजा करत नाही त्याला नास्तिक म्हणू नये, सप्ताहात येत नाही त्याला नास्तिक म्हणावं का, अजिबात नाही. मग नास्तिक कोण? स्वच्छ उदाहरण आहे, जो वेदाचा निंदक आहे तो नास्तिक आहे. आणि संतांची वचन अशी आहेत, वेद बाह्य लंड बोले तो पाखंड, त्याचे काळे तोंड जगा माझे. वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. आता दुसरं प्रमाण देतो, वेदाहा सर्वहितार्थाय वेदोखिलो धर्म मूलम. मग हे जर सूत्र आहे तर आपण त्यावर टीका टिप्पणी का करावी? अन्य धर्मातले लोक त्यांच्या धर्मग्रंथावर टीका टिप्पणी करत नाहीत. अन्य पंथातले लोक त्यांच्या गुरुपरंपरेवरती उपहासात्मक बोलत नाहीत, ते विडंबन करत नाहीत. आपल्यातले शहाणे, सुधारक म्हणणारे, प्रचार करणारे, लोकाला काही तत्वज्ञान देऊ इच्छिणारे लोक चुकीच्या मार्गानं प्रशस्त वक्तृत्व करून ऐकणाऱ्यांच्या कानाचं वाटोळं करतात. त्यामुळं सिद्धांत अबाधित न राहता तो बाधित होतो. विठाला 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 या सगळ्यांचा उदय नाथ संप्रदायात नसला. मी रानसी ढेरे पाहिले, प्रणव जोशी पाहिले, प्रणव गोवाडे पाहिले, बऱ्याच जणांचे ग्रंथ मी परीक्षण, निरीक्षण, समीक्षण केलं. परंतु त्यात सगळ्या पंथ परंपरेचा उदय हा क्रांती करणाऱ्या नाथ संप्रदायातनं होतो, प्रसवतो, जन्माला येतो, उद्गाता, मातृपितृ स्तनपान करणारं ते स्थान आहे. त्यातनं भिन्न भिन्न प्रकारचं विभाजन झालं आणि मग हे गुह्य, गुज, अवघड, कठीण, लोपलीलं, लोकांना न कळणारं तत्वज्ञान ज्ञानोबारायांनी जागतिक विचारवंताच्या साक्षीनं देशिकार लेणीत मराठीत ओवलं, लिहिलं. ओवी नावाचं प्रकरण व्याकरणात अन्यत्र नाही, अभंग नावाचं प्रकरण अन्य वृत्तात व्याकरणात नाही. श्रगधर आहे, वसंत तिलक आहे, मालिनी आहे, शिखरिणी आहे इत्यादी उदाहरणार्थ. पण अभंग नावाचं वृत्तच नाही. अभंग एक्झॅक्टली काय,
ज्याचा कधी भंगच होत नाही असा जो तो अभंग. मग तो दिडकीचा आहे. काही समांतर न्यासाचे आहेत, काही अभोगी आहेत, काही चौकड आहेत, काही नाट आहेत, काही उपदेश आहेत, काही जोशी आहेत, काही महानुभव आहेत, काही एडका आहेत, काही कडक लक्ष्मी आहेत, काही मदालस आहेत, काही उपदेश आहेत, ब्रह्मज्ञान आहे, अद्वैतपर, संत प्रकरण, तीर्थक्षेत्र महिमा, सद्गुरु महिमा. बर, काही काही फक्त अंडरलाईन भक्तिपूर्त कल्पित द्वैत प्रतिपादन करणारे, काही कूटचिंतनात्मक द्विअर्थाचे प्रबोधन करणारे अभंग, काही लढीत, काला, गवळणी, रंजन आणि लोककल्याण. एवढं संत वाङ्मय लिहिलं तरी लोक चवीला कविता का घेतात हा प्रश्न महत्वाचा आहे. विठाला 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 जगातल्या प्रतिभा संपन्न कवी म्हणाला ज्ञानोबा तुकोबा यांच्या अभंगानं वेड लावावं. एवढं तत्वज्ञान, एवढं तत्वज्ञान. प्राध्यापक विचाराचं चिंतन छान लिहितात, प्राध्यापक भाषण उत्तम करतात, पण संत सत्पुरुषांच्या बाबतीत एकेरी वचनानं जेव्हा उद्घोषणा करतात तेव्हा संप्रदायाला ही गोष्ट कलंक लावणारी ठरते. आदरार्थी भूमिका आपली असली पाहिजे सत्पुरुषांच्या प्रती, महापुरुषांच्या प्रती. आपल्याकडं असं लिहिलंय अभिवादनशीलस्य. यावरून त्याची शील, त्याची परंपरा, त्याचं वर्तन, त्याचा स्वभाव आणि त्याची जीवनचर्या उमगत असते, कळत असते, समजत असते. गाणं तंतोतंत असलं पाहिजे आणि निवडलेल्या अभंगाचा भाव ओळखून गायला पाहिजे. पखावज खूप वाजवायला पाहिजे पण ठोकायला नाही पाहिजे, वाजवायला पाहिजे. रेला, मुखडा, पर्ण, गती, ठेका अपेक्षित. मूळ स्वराच्या ट्वेनिंगला न ला ग करेक्ट दहा बिनचूक वाजलाच पाहिजे आणि आवाज रिदम त्याचा असला पाहिजे. आत्ता एवढं भय निर्माण होतं की पखावाजाच्या पानाचा 10 वाजला की बाळंतन स्त्री, नवीन लेकरू आणि बीपी असलेला बुवा अटॅकनी मरतो की काय अशी भीती वाटते. म्हणजे आपल्यात येणारी ही प्रदूषणं सुद्धा येणाऱ्या काळात सुव्यवस्थित करणं हे नारळीच्या माध्यमातून जगप्रचारात होऊ शकतं. हे जे वाजवत आहेत ट्रेनिंगला यांना टाळ्यांचा कडकडाट आपण केलाच पाहिजे. पण विपरीत असेल तिथं आपण सूचना विनम्रतेनं दिल्या पाहिजेत आणि त्याने त्या प्रेमाने स्वीकारल्या पाहिजेत. चाली म्हणताना बहुधा अभंग गवळणीला गाण्याची चाल येऊ नये. त्याचं कारण आहे अभंगाचा भाव बाजूला राहतो आदरणीय महाराज, आणि लोक मग सिनेमाचा लेखक कोण, दिग्दर्शक कोण, हे कोणी गायलं, यावर लावणी कोणाची होती, माणसाची मनं तिकडे खेचल्या जातात आणि मग श्रवणात विपरीतता निर्माण होते. त्यामुळं सात्विक, सरल, तरल, हृदयस्पर्शी आणि परिणाम करणाऱ्या रुचकर भजनाची सवय कीर्तनात असली पाहिजे. कीर्तनात उठावण पखावजाची असावी आणि कीर्तनात मुरडा स्वर टाळ हा चालीला ओढता वाजला म्हणजे फड परंपरेला आनंद प्राप्त होतो. काही लोक देहूकरांना कनेक्ट आहेत, श्री वास्कर परंपरेला शिरवळकरांना कनेक्ट आहेत. तसं आपला प्रभाग हा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांच्या फळाला कनेक्ट आहे. त्यामुळं जाता जाता सांगतेला भानुदास एकनाथाचं स्मरण अपेक्षित आहे. कारण हेड ऑफ डिपार्टमेंट नाथ परंपरेचे भगवान श्री दत्तात्रय आहेत आणि भगवान श्री दत्त प्रत्यक्ष अनुभूती काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलुम पद्मकरेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. हे विष्णू तत्व स्वतः स्वयमेव जर दंड करकमलात धारण करून नाथांच्या द्वारात उभं राहत असतील तर त्या परंपरेला आपण टाळावं तरी कसं, नाथ परंपरेला टाळावं तरी कसं. बिचारे काही अनाथ आहेत, त्यांना कळत नाहीत नाथ, त्याला नाविलाज आहे. पण जे निदान सनाथ आहेत त्यांनी तरी हे तत्वचिंतन कंटाळवाणं पण अत्यंत परिवर्तनवादी श्रवण करणं येणाऱ्या काळात गरजेचं आहे अशी अपेक्षा गृहीत धरून पुन्हा एकदा जमलेल्या काही ग्रामीण पत्रकारांना धन्यवाद देत मी माझ्या विचारसरणीला पुढे घेऊन जातो. भिन्न भिन्न अभंग रचनेप्रमाणे आज पहिला दिवस असल्यामुळं वक्त्यावरती जिम्मेदारी अशी आहे, एक तर आज भगवंताच्या स्वरूपाचं गुणवर्णन त्यांनी करावं, नाही जमलं तर निदान नामसाधनेचं महत्त्व तरी प्रतिपादन करावं. म्हणून मी फार प्रकांड विद्वत्तेच्या पथावरचा नसल्यामुळे पण आचार्यक्रमात असल्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करत नामाचं नैतिक मूल्य तुमच्यासमोर मांडावं यासाठी मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर
वक्ता या नात्यानं उपस्थित आहेत, श्री महाराजांच्या अनुकंपेनं उपस्थित आहे. विशेष चिंतन असं आहे की कर्मकांड प्रकरण करू नये का करावं. जे अज्ञानी लोक आहेत ते प्रमाण ठोकून देतात लगेचच. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, योग याग विधी येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची